स्टेशन आहे हे फक्त वॉकी टॉकी आमच्या तिथे काम करणार नसतं या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये. जसं एकंदरीत म्हणजे प्रॉपर मध्ये जर आपल्याला इथून जर मला उमरखेडला कॉल जर द्यायचा असेल तर मला येणे द्यावं लागणार, VHF द्वारे द्यावं लागणार. पण मला सर्वात आधी काय कंट्रोलला कॉल द्यावं लागणार, त्यांची परवानगी घ्यावं लागणार. जसं तुम्ही नाही का बाहेर जायचं असलं तर टीचरला परमिशन आणता की मॅडम मी 2 मिनिटं जाऊन येऊ का, मित्र आलेला आहे माझा. तसंच मला काय करावं लागणार, इथून कॉल द्यावं लागणार आपला यवतमाळ ग्रामीण कॉलिंग टू कंट्रोल. मग ते कंट्रोल काय म्हणते रिप्लाय, मला उमरखेडला कॉल द्यायचा, देऊ का, ओके ठीक आहे द्या, आलं लक्षात. आणि आता जसं आधुनिकीकरण आपल्या प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये प्रत्येक जागी होत आहे, तर तसं आमच्या आता पोलीस डिपार्टमेंटमध्ये थोडं आधुनिकीकरण होतं. जसं तुम्ही बघत असाल इथं फॅक्स मशीन आहे, तिथे कम्प्युटर लावलेला आहे. तर आधी कसं होतं आम्ही एकमेकांना कॉल याच्याद्वारे द्यायचो, आता याच्याद्वारे देतो. पण समजून घ्या आता मला एकपेक्षा जास्त पोलीस स्टेशनला जर माहिती द्यायची असेल, एक लंबा मेसेज आहे जवळपास 2 पेजचा, तर आता एवढं सांगणं बसणार नाही तर मला 2-3 तास लागणार ना. त्याच्यापेक्षा मी तो त्याच्यावर टाईप करून घेणार, किती लंबा असू द्या मग त्याला काही प्रॉब्लेम नाही. त्याचा ग्रुप जवळपास 200 असू द्या 300 असू द्या काही एक प्रॉब्लेम नाही. तेवढा टाईप करून घ्यायचा, कंट्रोलला कॉल घेऊन परमिशन घेऊन घ्यायची. आणि त्या पोलीस स्टेशनचे नाव आहे, जसे आपल्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये पहिले 29 पोलीस स्टेशन होते, आता किती आहे 31 आहे. 2 पोलीस स्टेशन जसं वसंतनगर लोहारा हे 2 नवीन उद्यास आलेले आहेत. तर 31 पोलीस स्टेशन मधून ज्या ज्या पोलीस स्टेशनला मला तो मेसेज सेंड करायचा आहे त्यांना मी क्लिक करणार. जसं व्हॉट्सअपवर नाही करत का आपण, एकापेक्षा जास्त लोकांना पाठवतो, मी सिलेक्ट करतो आणि सेंड करतो, बस सेंड करायचं. 2 सेकंदाच्या आत तिथे होणार. मग तिथे आपण ॲपद्वारे नंतर त्याच्यातून आपण माहिती काढून घेतो, मेसेज काढून घेतो. आणि लक्षात अशा पद्धतीची माहिती आहे. तर तुम्हाला याच्याबद्दल काही प्रश्न वगैरे आहे तुमच्या मनामध्ये?